रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. शो द बेस्ट गेम. आणि आमच्या सोबत आहेत शिवाजी दादा दिनकर. नक्कीच सर, आपण या ठिकाणी गेस्ट म्हणून उपस्थित आहात आणि या जाणता राजा क्रीडा मंडळाच्या पाठीवर नक्कीच एक शाबासकीची थाप देत आहेत. या नियोजनाविषयी आणि या मंडळाविषयी काय आपलं मत आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तू. जाणता राजा मुगाव आयोजित राजूदादांच्या नियोजनाने आणि मार्गदर्शनाने अतिशय उत्तम नियोजन इथे पाहायला भेटतंय आणि तसेच त्यांच्या टीमचे अतिशय नियोजन चालू आहे. या प्रसंगी मी हे सांगेल का अतिशय उत्तम चालू आहे. धन्यवाद. तुमचं सुद्धा सहकार्य लाभतंय. आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय. वळूया मॅच कडे. परटोली संघानं नाणेफेक जिंकली. प्रथमतः स्वीकारलं फलंदाजीचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय दहिवली संघाला. दहिवली संघाला नक्कीच एक सूचना आहे की आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वळूया मॅच कडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघितलं आपण तर मायक्रोफोनवर आम्हाला जोडले जातील द व्हॉइस ऑफ अस्नोली अँड व्हॉइस ऑफ डोळखाम अर्थात रमेश शिंदे सर विथ हेमंत सोनावळे. हॅलो, चला. डिंगडॉंग परटोली विपक्ष दहिवली. पहिला सामना कारण आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला दहिवली संघानं. शेनवे संघाला नमवलं. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा विनंती वजा सूचना असेल. सर आपण प्लीज कॉलिंग करा. तो टायमिंग लावा. 20 मिनिटाचा वेळ असेल सर. तुम्ही दुसरी कॉलिंग एकदा आमच्याकडे आलं ना आम्ही 2 धावांची पेनल्टी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लावणार. 20 मिनिटात इनिंग संपलंच पाहिजे. आणि डिंगडॉंग पटोली संघाचा जर विचार केला तर साटगाव स्पोर्ट्स साटगाव संघाला पराभूत केलं दुसऱ्या सामन्यामध्ये. पुढच्या फेरीमध्ये गेलाय साई एकविरा वॉरियर्स सरीव. मला वाटतं यांना बाय दिली गेली आहे कारण ज्या दिवशी आम्ही लॉट्स पाडल्या त्या दिवशी आम्ही हा निर्णय घेतला होता. आणि याबरोबर RCB वेळोली हा संघ देखील जिंकला. रमेश पोर्टला नमवलं. मात्र आत्ताच आपण एक तो बॅटल पाहिला. विलास स्पोर्ट्स किन्नवली विपक्ष जय भवानी नेरोली. या सामन्यामध्ये नेरोली संघानं निर्विवाद आपलं वर्चस्व निर्माण केलं. सामना जिंकून नेलाय. ते 2 संघ मात्र आपण पुढच्या सामन्यात पाहणार आहोत. RCB वेळोली विपक्ष जय भवानी नेरोली. तत्पूर्वी जाऊया या सामन्याकडे. ज्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील पहिल्या 2 सामन्यांमधले 2 विजेते भिडतायत. जर आम्ही तसा विचार केला ना तर क्रमाने संघ आलेले आहेत. पहिल्या 2 सामन्यातले विजेते नंतर शेवटच्या 2 सामन्यातले विजेते. आणि मध्ये जे खेळलंय मला वाटतं सर तो संघ मात्र बाय त्यांना मिळाली आहे. आजच्या दिवसातला थर्ड मला वाटतं क्वालिफाय राऊंडचा अगोदरचा एक राऊंड खेळावा लागेल त्यांना. चला 2 संघ आमचे बाहेर निघतील तर मग नक्कीच या दोघांमध्ये टफ फाईट होईल. चला डिंगडॉंग पटोली तुमचा वेळ सुरू होईल. या दोन्ही संघांचा बरोबर 3:39 मिनिटं आहेत. 3:40 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला जाईल. 2 सलामीवीर मैदानावर गेलेत. गुड्डू आणि हर्षल. आपण पाहिलंय नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळाला होता तो हर्षल ज्याच्या बॅटमधून 39 धावांची इनिंग्स पाहायला मिळाली होती. नक्कीच परटोली संघ आपण मागच्या वर्षी देखील शेरवली मैदानावर त्यांना खेळताना पाहिलं. नंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट हर्षल. 2 धावांची पेनल्टी लागते इथे. तो संघ आहे डिंग डॉंग परटोली. चला जाऊया सामन्याकडे. 3, 2, 1 लेट्स प्ले. नक्कीच यावेळी पहिला चेंडू निघून गेलाय.
पहिला चेंडू फेकला गेलाय, सतीश निर्धाव चेंडू. हो यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू आला होता, मिड विकेट झोन मधून अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावा. या पूर्ण स्पर्धेचं आकर्षण संकल्पक आधारस्तंभ सन्माननीय राजूभाऊ विषे, सदस्य ठाणे जिल्हा परिषद. नक्कीच त्यांच्या संकल्पनेतून आपण पाहत आहात ती स्पर्धा जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला गडी बाद. मला वाटतं इथे गुड्डू जावं लागेल. चला पुन्हा एकदा जाऊया तिथे नवीन फलंदाज हो यावेळी चांगला फटका निगोशिएट केलाय. कसा बसा संपर्क झालाय चेंडूचा आणि कव्हर मध्ये मला वाटतं तिथे चेंडूला पकडलं गेलंय. एक धाव मात्र अगदी वेगाने पूर्ण केली गेली. धाव संख्या जाऊन पोहोचते 5. आता नवीन फलंदाज येतोय समाधानकारक कामगिरी करावी लागेल संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर. या स्पर्धेतलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर विजय महत्वाचा. कारण शिंदे सर आम्ही नेहमी म्हणतोय अभी नाही तो कभी नाही. या स्पर्धेचा फॉर्मॅट पाहायला मिळाला. आणखी एक डॉट चेंडू आणि आपण टॅगलाईन पाहिली होती 2019च्या इलेक्शन मध्ये आमच्या शिवसेनेची टॅगलाईन होती हीच ती वेळ. आणि या प्रत्येक खेळाडूला जाणून घ्यावी लागेल ही वेळ, कारण वेळ अतिशय ताकदवर आहे. तिथे पाहायला मिळेल का समाधान ऑन स्ट्राईक सामना करेल पुढच्या चेंडूचा सतीश. हो यावेळी लिडिंग एज झालंय मात्र जास्त नुकसान होत नाही. धाव काही मिळणार नाही. निर्धाव चेंडू. हे षटक क्रमांक 1 समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सतीशनं हाताळलं. ते षटक संपलं. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते 5-1 बाद 5. गुड्डू बॅक टू पॅव्हिलियन. डीजे खेळाचा संकेत पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो दहिवली संघाकडून. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली दहिवली संघानं. आपण पाहिलं 6 स्टार आलेली संघाला वेळोली संघ यावेळी आपण पाहत असाल खूप मोठा रनअप आहे. यावेळी फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातोय. नक्कीच पंचांचा कॉल येतोय नो बॉल +1. मला वाटतं हाईट नो आहे, कमरेच्या वर चेंडू सिग्नल येतोय आणि धावा जोडल्या जातील 2. 1+1 धाव संख्या जाऊन पोहोचते 7. नक्कीच राजू भाऊ आजच्या दिवसामध्ये आपण काही मातबर संघांना घरी जाताना पाहिलंय, ज्यामध्ये आमचे 6 स्टार आलेली असेल, विलास स्पोर्ट्स किनवली असेल, रमेश स्पोर्ट्स आटगाव असेल, यांचा मात्र प्रवास संपुष्टात. हो यावेळी स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता, वेगावर फसवलंय. इथे मात्र व्हेरिएशन दाखवलं, संपर्क झाला नाही. जर चांगला संपर्क झाला असता तर मात्र आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. तसं झालं नाही. अर्थातच एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय संकेतच्या माध्यमातून. डिंगडोंग पंटोळी संघ पहिला सामना दिमाखात जिंकला होता. साठगाव संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. मात्र यावेळी तब्बल 69 धावा धावफलका लावल्या होत्या डिंगडोंग पंटोळी संघानं. 70 धावांचं आव्हान होतं साठगाव संघाला, पेलवलं नाही.
पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट आम्ही म्हणतो ना, डुप्लिकेट झेरॉक्स कॉपी. पहिला चेंडू जसा होता जसाच्या तसा दुसरा चेंडू समजलाही गोलंदाजाला. फलंदाज कोणत्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाजाच्या स्ट्रॅटेजीचा वेध घेतलाय गोलंदाज इथे संकेत पाटीलनं. आणि निर्धाव चेंडू मागे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव. यावेळी हलक्या हाताने खेळलाय लॉलीपॉप झेल. इथे मात्र एक साधा झेल पाहायला मिळतोय. हातात जातोय चेंडू आणि आणखी एक गडी बाद. पटोली संघाचा इथे आपण पाहिलं समाधान. एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही, समाधानकारक कामगिरी झाली नाही. अर्थात पटोली संघ थोडा अडचणीत. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर सुजित. यावेळी एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, गरज पडणार नाही. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. मधून ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. 6 धावांनी धावफलक जम करेल. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 13. पुढचा चेंडू. वाऱ्याशी वार्तालाप करणारा चेंडू. जर तुम्ही संकेतचं निरीक्षण केलं असेल, जोपर्यंत समाधान होता तोपर्यंत बॉलिंग एक वेगळ्या टप्प्यावर टाकलेली. समजलं इथे सुजित आक्रमण करेल. लेन चेंज. फसवलं गेलं त्या चेंडूवर. एक निर्धाव चेंडू. या षटकात पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत आणि एक चांगला गडी देखील बाद करण्यात यश. पहिला चेंडू न टाकला होता, त्यानंतर मात्र कोणत्या प्रकारचा अतिरिक्त चेंडू टाकायची गरज भासली नाही. शिस्तबद्ध मारा. यावेळी मात्र लाईन चेक केली जाईल का, नाही केली जाणार. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे फक्त 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात डिंगडंग पटोली. पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं, कम्प्लिटली अपोजिट पाहायला मिळतं. कारण आता पहिल्या सामन्यामध्ये समोर एकमेकांचा अंदाज नव्हता. यावेळी मात्र दहिवली संघ, दोन्ही संघ याच मैदानावर विजेते होऊन पुढे आले. दोघांचे कॉन्फिडन्स अगदी गगनाला भेटलेला आहे. मात्र जे कॉन्फिडन्स इथे गोलंदाजी दाखवला जातोय तो वेगळ्या पद्धतीचा आहे, वेगळ्या लेव्हलचा आहे. दोन षटकांमध्ये खूप छान पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न झालाय. इथे आपण पाहिलं तर डिंगडॉंग पटोली संघाला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. अंतिम 12 चेंडू असतील. या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल. धावफलक जर चेक केलं, धावफलकावर लक्ष टाकलं, फक्त 13 धावा दिसत आहेत 12 चेंडूंमध्ये. मात्र 2 महत्वपूर्ण गडी बाद पाहायला मिळतील. चला गोलंदाजी मार्गवर तिथे स्वर्गीय महादेव भोईर एंड पाहायला मिळतोय. किशोर त्या एंडनं गोलंदाजी करेल. दहिवली संघ सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. फटकेबाजी करू देत नाही. एक षटकार मात्र आला आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिला सुजितच्या बॅट मधून. हो यावेळी फुल टॉस. चेंडू निघून जाते लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू पकडेल, फेकी करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा देखील पूर्ण केल्या आणि पाहता पाहता 3ही कंप्लीट झाल्यात. व्हॉट अ रनिंग. सुरेख. यावेळी मात्र आम्हाला गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळत आहे. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकावर यावेळी मात्र हालचाल दिसेल. धावफलक जाऊन पोहोचतंय 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पटोली संघाला मात्र एक चांगली आव्हानजनक धावसंख्या उभी करावी लागेल. 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचावं लागेल.
जर आपल्या गोलंदाजांना संधी द्यायची असेल चांगल्या गोलंदाजाची तर मात्र ते आव्हान तिथपर्यंत घेऊन जावं लागेल. समजू शकला नाही, वेगावर पुन्हा एकदा फसवलं गेलंय, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र डेंजर एंडला होता तो फलंदाज हर्षल, मागच्या सामन्याचा सामनावीर. चिकी रन, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक धाव महत्वाची आहे. आमचे रमेश शिंदे सर नेहमी आम्हाला सांगतात आनंदाचा एक क्षण, अन्नाचा एक कण आणि क्रिकेटमधला एक रन वाया जाऊ देऊ नका. ते पाहायला मिळालं आपल्याला इथे. यावेळी मात्र चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का, चेंडू निघून जाईल. ओव्हर द बॉर्डर ऑफ 6 रन्स, बिगी मॅक्सिमम. नक्कीच धावफलकावर थोडी आम्हाला हालचाल दिसली, धावफलक जाऊन पोहोचले. चेंडू झाले तर या षटकातले 3. नक्कीच दिला जाईल चेंडू, 1 मिनिट फक्त थांबायचे. येतोय चेंडू मैदानावर. मॅच बॉल देखील स्वयंसेवक आपण घेऊन यायचे. आमचे स्वयंसेवक मैदानाच्या चारही बाजूला आम्हाला पाहायला मिळत आहेत. आपण तो चेंडू घ्यायचाय, घेऊन यायचंय. नक्कीच आजच्या पूर्ण दिवसामध्ये जे 9 सामने खेळवले जातील त्यातला 6वा सामना मैदानावर सुरू आहे. चला घाई करायची मित्रांनो, 4 वाजत आलेले आहेत. मॅच बॉल जर येत असेल तर तो घ्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. किशोर फार एंड येतोय, सामना करतोय सुजित, हर्षल सॉरी. पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतो, चेंडू निघून जातोय वरदा वेगानं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आपण पाहिलं इथे चेंडू निघून गेलाय भरदा वेगानं, बॅक टू बॅक 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 1 षटकार 1 चौकार. नक्कीच धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 लॉस ऑफ 2. इथे 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. हो, आणखी एक चांगला संपर्क पाहायला मिळतो. यावेळी चेंडू निघून जाईल का, प्रयत्न केले गेलेत चेंडूला थांबवण्याचे, मात्र फलंदाजांना थांबवू शकले नाही 2 धावा घेण्यापासून. आणखी 2 धावा जोडल्या गेल्यात. 29 धावा धावफलकावर अंकित होताना हे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अंतिम चेंडू घेऊन येईल किशोर. 1 टू गो. नक्कीच कॉल येईल आणि या 1 चेंडूवर किती धावा येतील, जास्तीत जास्त धावा घ्यायचा प्रयत्न केला जाईल. 3रं षटक मार्गस्थ आहे. किशोर टू हर्षल. हाफ ट्रॅकर होता, चेंडू लिडिंग एज घेऊन निघून येतोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. थांबणार नाही कारण आम्ही पाहिलं या मैदानाची आउटफील्ड इतकी वेगवान आहे. चेंडू जसा संपर्क होईल तितका जास्त वेगाने सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. यावेळी पुन्हा एकदा धावा येतील 4. हर्षल गोलंदाजी मार्कवर. हर्षल
फर्स्ट मेक युअर प्लॅन अँड वर्कआउट युअर प्लॅन. यावेळी मात्र प्लॅन करावा लागेल आणि तो वर्कआउट करावा लागेल. जाऊया सामन्यामध्ये. चौथं षटक मार्गस्थ होते. हर्षल येतोय फार एंडवरून. हो हो, यावेळी पुन्हा एकदा चांगला संपर्क पाहायला मिळतो. सुजितच्या बॅट मधून एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न होईल आणि व्हायलाच हवा, कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे. भाग मिल्का भाग. अगदी वेगानं धावले गेलेत. 2 धावा इथे पाहायला मिळतील. मला वाटतं इथे सुजितच्या बॅटमध्ये 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 35 धावा. एक चांगल्या धावफलकाकडे मार्गस्थ होतोय परटोली संघ. मात्र अजूनपर्यंत जगातील कोणत्या संघानं सुरक्षित धावसंख्या स्कोअर कार्डला लावलेली नाहीये. ती सुरक्षित करावी लागते. किती धावा लावल्या जातील परटोली संघाच्या माध्यमातून पाहूया पुढचे 5 चेंडू. हो हो, यावेळी समजू शकला नाही, मात्र 1 धाव मिळेल. एक धाव नक्कीच. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0 हे सांगत असताना सुजितच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळतात. हर्षलच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मॅच विनिंग पारी दिसेल का? 21 धावा 7 चेंडूंचा सामना केलाय. पुढचा चेंडू. यावेळी चांगला फटका, मात्र फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आलाय. कॉट अँड बोल्ड इथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन, कारण हर्षलची खेळी समाप्त. मागच्या सामन्यातला सामनावीर. हो, यावेळी फटका पुन्हा एकदा फसलाय. शतरक्षक येईल चेंडू खाली आणि आणखी एक झेल पूर्ण केला जाईल. बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळतात. 35 धावांवर 36 धावांवर हा बसलाय. मला वाटतं दुसरा. अंतिम चेंडू या षटकातला घेऊन येतोय हर्षल. सॉरी, चेंडू दिला जातोय. शेवटचा चेंडू फेकला जाईल. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 धावा. या चेंडूवर किती धावा येतील? रमेश नाही का, रमेश धमके यावेळी षटकार पाहायला मिळाला. या षटकातला अंतिम चेंडू, या इनिंगचा देखील अंतिम चेंडू. पुन्हा एक चांगला फटका. यावेळी चेंडू निघून जातोय. शतरक्षक येईल, चेंडू थांबवेल. 2 धावा देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि मला वाटतं 2 धावा यशस्वीपणे पूर्ण झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 45 धावांची गरज. 11.25 ची सरासरी राखावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच आपण पाहिलं प्रथम फलंदाजी केली टिंगटॉंग पटोली संघानं. दहिवली संघाला यावेळी मात्र 45 धावांचं आव्हान. तुम्ही पाहता जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक. यावेळी मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज होईल, परिवर्तन होईल. तिथे जोडले जातील
the voice of Dolkham, voice of Shahpur, voice of Thane, voice of Mumbai, and ultimately the voice of Maharashtra, Ramesh Shinde sir. Please welcome. हॅलो, धन्यवाद हेमंजी सोनावळे सर. प्रेक्षक हो, दुपारचं सत्र सरलं आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वजण आपल्या भूतकाळा आणि भविष्याला विसरून जाऊया. याच वर्तमानामध्ये आनंदाच्या लहरी लुटूया आणि खऱ्या अर्थानं जे कारण आमच्या डोळ्यासमोर कालपासून सुरू झालंय त्या कारणाचं नाव आहे भगवा चषक 2021-22 पर्व दुसऱ्या पर्वातील स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील आजच्या ह्या 6व्या सामन्याकडे आपण वळतोय, जिथे रंगले द्वंद्व पलटोले आणि दहिवली या दोन संघाच्या दरम्यान. बॅटिंग केली प्रथम पलटोली संघानं 4 षटकामध्ये बनवल्या 44, 2 मायनस एकंदरीत 42 आणि विजयासाठी 43 धावांची गरज दहिवली संघाला. सरासरीचा विचार केला तर 10.90ची सरासरी गाठावी लागेल या मॅचमध्ये दहिवली संघाला. या तीनही अंपायरचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून 4 चांद लावण्याचं काम आमच्या अंपायरच्या माध्यमातून केलं जातं. याच्या दिवसामध्ये 3 समालोचक या स्पर्धेला लाभलेले आहेत. सन्माननीय रिकेजी खाडे सर, आदरणीय हेमंजी सोनावळे सर आणि मी स्वतः रमेश शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेल आणि घेऊन जाईल तुम्हाला मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थानं या मॅचचा विचार केला ना तर जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढवण्यासाठी ही मॅच जिंकावी लागेल. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही म्हणतो की अपयश यशाची पहिली पायरी आहे, पण इथे मात्र तुम्हाला प्रत्येक पायरीवर जिंकावं लागेल, तेव्हा तुम्हाला जग सलाम करेल. संकेत पाटील आणि बंटी पाटील सलामीची जोडी दहिवली संघाच्या वतीनं खेळपट्टीवर पोहोचली. एक बंटी पाटील तुम्ही पाहिला असेल, भिवंडी विभागामध्ये ते नाव गाजलं. परवा पाहिलं असेल तर त्याच बंटी पाटीलला आंबेड येथे खेळताना तुम्ही पाहिला असेल. धनेश 11 कुकसे संघामध्ये बंटी पाटील गाजला. वर्णन करेल ते खेळाडूचं, तब्बल 68 मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावर. आणि इथे मात्र दहिवली संघाचा बंटी पाटील खेळपट्टीवर सज्ज. अंपायर सिग्नल यस, लेट प्ले. गोलंदाजी मार्कवर सुजित. विजयासाठी 43 धावांची गरज. सामन्याला करूया सुरुवात. रणशिंग फुंकले, सामना सुरू. यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांना एक सूचना असेल, या 2 धावा पेनल्टीच्या आहेत ना, त्या पहिलं षटक संपल्यानंतर आम्ही ॲड करू, ही सूचना लक्षात ठेवा. गोलंदाज तयार सुजित. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉईंटच्या दिशेला चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरकडे. हो हो हो, वेग आहे चेंडूला, पाहू शकाल. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र या 2 धावा. बॅट्समन बंटी पाटील इज ऑफ द मार्क. 2 धावा. संघाचं अकाउंट ओपन केलंय, पण काढलेल्या या अकाउंटमध्ये तब्बल 43ची कॅश प्राईज टाकायची आहे, तेव्हा तुमची बचत सुरक्षित होईल. धावसंख्या ती धावफलकावर 4. इथे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक होता. क्या बात आहे. मुथय्या मुरलीधरननं हा चेंडू पाहिला असेल ना तर त्याला सुद्धा वाटलं असेल की हा खेळाडू कोणत्या गावातील आहे, त्याला फोन करावा आणि विचारपूस करावी. चेंडू घर आतमध्ये येताना पाहायला मिळाला. वळाला चेंडू आतमध्ये. आणि निश्चितच या खेळाडूंनी तुम्हाला सगळ्यांना वेळ लावलंय. कधी कधी लेग ब्रेक, कधी कधी ऑफ ब्रेक, कधी कधी यॉर्कर लेनचे चेंडू फेकले जात आहेत, कधी कधी शॉर्ट पिच बॉल फेकले जात आहेत. गुड लेन, शॉर्ट ऑफ गुड लेन, वाईड यॉर्कर, सगळे ब्रह्मास्त्र
इथे मात्र लेंथ होता, पाहू शकाल अक्रॉस द लाईन खेळला चेंडू निघून चालला, स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर दैवली संघाला 4. धाबांना सुरुवात झाली. आपण पाहू शकाल पलटोली संघाला जर आपलं भविष्य स्वातंत्र्य आणि अबाधित ठेवायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. इथे पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने पोहोचेल का? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी इनफिल्ड मधला क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पोहोचला. संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. वाचवावं लागतं, आयुष्यामध्ये पैसा वाचवावा लागतो, त्याहीपेक्षा आयुष्यामध्ये अनेक माणसं वाचवावी लागतात. जंगलामध्ये गेलात तर झाडे वाचवावी लागतात, जीवनामध्ये पाणी वाचवावं लागतं आणि क्रिकेटमध्ये धावा वाचवाव्या लागतील. जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवा. 10 धावा धावपलकावर. काही सुरुवात आहे. इथे मात्र फलंदाज बाद, विकेट टेकिंग बॉलिंग. आणि निश्चितच ज्या गोष्टीची गरज दैवली संघाच्या विरोधात खेळत असताना पलटोली संघाला होती ती गरज पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट. आपण पाहतोय धक्का क्रमांक 1, धावसंख्या स्थिरवली 10. दहा धावा धावपलकावर. कारण त्या 2 इथे आपण ऍड केल्यात पहिल्यांदा. ओके, प्रत्येक गोष्टीला अष्टदिशा लक्षावधान असावं आणि ते मात्र पलटोली संघ ठेवत असताना जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी होण्याचा मान सन्मान अर्जुनाने मिळवला असेलही, पण मार्गदर्शन तेवढं महत्त्वाचं आहे. आज पलटोली संघ खेळतोय, 2 समर्थक व्यासपीठावर आहेत, जीवाशिवाची जोडी, जय आणि वीरूची जोडी, म्हणजे गणेशजी चौधरी आणि परिणाम डमके, दोघांचं आम्ही कौतुक करू. क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. नाकासमोरून चेंडू गेलाय आणि वास आला असेल चेंडूचा फलंदाजाला. इतिहास रेखाटला हे चेंडूनं. चर्चा करेल सायंकाळच्या सत्रामध्ये. प्रेक्षक हो, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 10. इथून जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज. 11.90 ची गरज. प्रत्येक षटकामध्ये विचार केला तर सायंकाळचं वातावरण, प्रेक्षकांची गर्दी हळूवारपणे जशी स्पर्धा पुढच्या तारखेपर्यंत वाढेल, जसे उद्याचा दिवस, परवाचा दिवस, त्यानंतर मात्र हॅपी न्यू इयर, नवीन वर्षामध्ये तुम्हाला अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील. मी काल चर्चा केली रिकी खाडे सर की 2 वर्ष ही स्पर्धा चालेल. कारण 2021 मध्ये आणि 2022 मध्ये, डिसेंबर 2021, जानेवारी 2022. माणसाकडं थोडंसं धन कमी असलं तरी चालेल, पण प्रेमानं भरलेलं काठोकाठ मन असावं लागतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही समालोचन करताना आम्हाला असं वाटतं आमची स्पर्धा आहे की काय, आणि इथे बसल्यानंतर जो आनंद होतो ना, तो आनंद वेगळा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 10 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भरत, स्टार्किंग एंडवर संकेत, नॉन स्ट्राईक एंडवर बॅट्समन आपण पाहतोय किशोर. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी इथूनही 35 धावांची गरज. संकट समोर असेल दोन्ही संघाच्या, चेहऱ्यावर जरी हास्य असलं, उस नूर के पीछे छुपा है छोटा सा डर. भीती असेल या हास्याच्या पाठीमागे, कारण जोपर्यंत ही शर्यत संपत नाही ना, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. 1 धाव मिळवली आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 1 पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि 1 धावेने दैवली संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 11 धावा. इथून जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 34 धावांची गरज. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी असेल दैवली संघाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. शॉर्ट पिच बॉल, क्या बात आहे, काय चेंडू फेकले जात आहेत. हे गेंदे नाही, हे तो पत्थर फेके जा रहे हैं. हे चेंडू नाही आहेत तरी आगीचे गोळे आहेत. आणि जिथे जिथे डॉट बॉल, जिथे जिथे विकेट, तिथे मात्र आगीचे गोळे. आणि आगीच्या गोळ्यामध्ये
दाहक तास सहन करावी लागते. आतापर्यंत दैवली संघाला वाटलं होतं ही मॅच वेगळी पाहायला मिळेल, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. ओव्हरपिच बॉल देन धमाका, क्या बात आहे. ओव्हरपिच बॉल फेकल्यानंतर धमाके होताना आम्ही अनेक वेळा पाहिलेले आहेत. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला, आ गया मैसेज, कर दिया फॉरवर्ड. दस्तक पे दस्तक, दिवसा तारे दाखवले गोलंदाजाला. गरज होती आणि इथे मात्र गरज पूर्ण थोड्या वेळापुरता झाली. हो हो हो, शपल झाले होते. काय चेंडू फेकलाय, पडल्यानंतर उसळी कमी घेतली. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. खेळपट्टीचं निरीक्षण ज्या ज्या गोलंदाजाला होतं ना, तो गोलंदाज सातत्याने जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजू शकतो. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय, मनसुबे ओळखायला हवेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी व्हायला हवी. क्रिकेट आभासी दुनिया, क्रिकेट आभासी प्रतिमा, क्रिकेट आभासी दर्पण. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवला. चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 4 आणि हा येतो चौकार. गेंद आ गई स्लॉट में और उसे पार किया, पार्किंग लॉट में, चौकार. केशव तुकाराम विषय साहेबांचे आगमन झालंय. मी विनंती करेल आदरणीय सीतारामजी विषय बाबा आपल्या शुभ हस्ते आदरणीय भाऊंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान होणं म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही म्हणतो ना की ही महाराष्ट्राची संस्कृती, या संस्कृतीला अखंड भारतवासियांनीच नाही तर आखाती देशांनी आणि खऱ्या अर्थानं परप्रांतीयांनी तिचा स्वीकार करावा. गेस्ट इज गॉड, अतिथी देव भव, ही भारताची धारा स्वागत करून तुमची आम्ही पाळतो परंपरा. यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. चौकार तर आलाय. इथे आणखी एक डॉट बॉल, अल्टरनेटिव्ह बॉलिंग याला म्हणतात. आपण पाहू शकाल एका बाजूला फलंदाजांचं अधिराज्य, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोलंदाजाचं अधिराज्य. आम्ही म्हणतो एक तेरी तो एक हमारी. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. 2 षटकं संपली. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली गेली 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. व्यासपीठावर आदरणीय सीताराम बाबा उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आदरणीय सीतारामजी बाबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्वीकार व्हावा बाबा या संपूर्ण सन्मानाचा. धावसंख्या ती धावफलकावर सन्माननीय राजेंद्रजी विषय साहेबांचे पितृस्थान सन्माननीय सीताराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं एका मुलाच्या पाठीवर ज्या ज्या वेळा वडिलांचा हात लागतो ना, तेव्हा तेव्हा तो मुलगा सातत्याने अनेक क्षेत्रामध्ये हातखंडा निर्माण करतोय. थँक्यू सो मच. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दैवली संघाची धावसंख्या ती धावफलकावर 21 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही दैवली संघाला 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. समीकरण पाहिलं तर इथून प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर हर्षल आज मात्र पटोली संघाला आनंद निर्माण करून देईल का? खोलवर टप्प्याचा चेंडू 20 शेपमध्ये फटका सजवला. चेंडू निघून चालला मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. फेकी सुद्धा झाली. हो 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 हो, गोलंदाज करेल तर करेल, काय करेल. प्रत्येक वेळेला साथीची गरज असते. साथ सुटली मनुष्य एकटा पडतो. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाही तर मात्र इथे यशस्वीता मिळणार नाही. पहिल्या चेंडूवर मिळवल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने गोलंदाज हर्षल पहिल्या चेंडूवर खर्च केला 2 धावा. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल पुल केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक
ओ माय गुडनेस, पकडला झेल. आणि इथे मात्र क्रिकेटची व्याख्या कंप्लीट. कॅचेस विन द मॅचेस. या ठिकाणी व्याख्या कंप्लीट. फलंदाज बाद. बावीस धावांची आवश्यकता. कमबॅक केलं या मॅच मध्ये मित्र म्हणेन पलटोली संघाने. दहा चेंडू 22 धावा. कमबॅक केलंय गोलंदाज हर्षल, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. इथे मात्र ओव्हरपिच होता, सरळ दिशेला खेळला चेंडू निघून चाललाय. साईड स्क्रीनला सलामी द्यायला हा येतो चौकार. संजीवनी झाली प्रदान. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. इथे अपील होते आणि हो 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 काय घडलंय क्रिकेटमध्ये. काही गोष्टी अशा पाहायला मिळतात ना, आमच्या डोळ्यांवरचा पूर्णपणे विश्वास उडून जातो. युद्ध आणि क्रिकेट यामध्ये फक्त एकच फरक आहे. युद्धामध्ये रक्तपात असतो, युद्धामध्ये रक्तबंबाळपणा असतो, युद्धामध्ये तलवारी पोटामध्ये घुसल्या जातात. क्रिकेटमध्ये तेवढं सोडलं ना, बाकी सगळ्या गोष्टी सारख्या पाहायला मिळतील. ओव्हरपिच होता, ऑन साईडला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक क्या बात आहे. ऋषी मुनीची तपश्चर्या तिथे पूर्ण. हिमालयाच्या उंचीवर चेंडू पोहोचला नाही. आणखी एक धक्का लागेल दैवली संघाला. धावसंख्या स्थिरावली आणि इथे मात्र चांगल्या गोष्टीला असं म्हटलं जातं ना, सब्र का फल जितना मीठा होत आहे, त्याही पेक्षा वाट पाहणारे अजूनही वाट पाहत राहिलेले आहेत. कधी येईल ट्रेन आणि कधी. चार 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 चौकार. संजीवनी मिळाली आणि स्वर्ग सुख मिळण्याचा अनुभव प्राप्त झालाय. या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर या चेंडूवर दैवली संघाला येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. पलटोली संघाच्या कर्णधाराला इथून मात्र विचार करावा लागेल, कोणता गोलंदाज निवडायचा, कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी तयार केलंय ते मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. गोलंदाजी मार्गावर कोण येतोय. यस यस रमेश सरांचा चेहरा दिसतोय. यस रमेश ढमके म्हणजे इशांत शर्मा. रिकी सरांनी खूप चांगली माहिती दिली आम्हाला रमेश ढमके सरांबद्दल. 6 चेंडू 13 धावा. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय सतीश. पर्सनॅलिटी खूप छान आहे. मनगट जर पाहिलं तर अधिक शाबूत आहे. पहिला चेंडू यावेळेस व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल. इथून जर पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वेलोली आणि रमेश फोर्ट साठगाव. माफी असावी. जय भवानी नेरोली.
यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. कर्णधाराने दिलेला विश्वास आणि त्या विश्वासाचा इथे होतोय पाणीपत. दोन्ही चेंडू वाईट बॉल. रमेश ढमके, ईशांत शर्मा खऱ्या अर्थानं नाराज करतोय पलटोली संघाला. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच आरसीबी वेलोली आणि जय भवानी नेहरोळी. वेलोली नेहरोळी. येस, रायमिंग वर्ड जुळालेत, पण मॅच मध्ये कोणते सूर जुळतील हे पाहण्यासाठी दोन्ही संघ आपण यायचं आहे. नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. भगवा चषक आज मात्र आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. 6 चेंडू 11 धाबा. हो 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 हो, विकेट किपरने इथे सूर मारलाय. डायरेक्ट हिट झालाय, परंतु फलंदाज पोहोचलाय की नाही आहे हे पाहावं लागेल. अंपायर डिसिजन. फलंदाज पॉपिंग लाईन पर्यंत पोहोचलाय आणि इथे मात्र सुखाचा माहेरघर. 1 धाव मिळेल देवली संघाला. ह्या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकली. 35 धावा. विजयासाठी येणारे 5 चेंडू आणि अजूनही 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावा. काही होऊ शकतं. व्हेंटिलेटरवर जणू काही हा सामना नेऊन ठेवलाय आणि खऱ्या अर्थानं आम्हाला मनस्वी आनंद होतो या मॅचसाठी. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. 10 धावा 5 चेंडू. पलटोली की दहिवली, दहिवली की पलटोली. रमेश ढमके की बॅट्समन आपण पाहतोय मनोज आणि सतीश. चला नेक्स्ट मॅच फायनली ऑफिशियल कॉल आहे. आरसीबी वेलोली आणि जय भवानी नेरोळी. इथे शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल होतोय. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र भाग मिल्का भाग. 2 धावा कंप्लीट. काय मॅच बनवले दोन्ही संघानं. जे प्रेक्षक बसले होते ते उठून उभे राहिले. उठून उभे राहिलेले प्रेक्षकांना वाटतंय मैदानात जावं की काय. आणि निश्चितच इथे जल्लोष कोणाच्या गावामध्ये होईल. प्रयत्न करा, जिंकलात तर घरचे आनंदी होतील, हरलात कोणत्याही क्षेत्रामध्ये तर मात्र गावचे आनंदी होतील. जाऊया मागच्या दिशेने. 4 चेंडू आणि 8 धावा. काय मॅच बनवले. इथे मात्र लॉफ्टेड या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही. आणि तिथे मात्र पाहतोय आपण क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी देवली संघाला अजूनही 6 धावांची गरज. क्या बात आहे. 3 चेंडू मध्ये देवली संघानं 5 धावा जरी बनवल्या तरी मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. 3 चेंडू 6 धावा. काय मॅच या ठिकाणी बनली गेली. आणि इथून मात्र सांगावं लागेल दोन्ही संघांना, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता, गिरते हैं हर दरिया समंदर में लेकिन किसी समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. 3 चेंडू 6 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. हो हो हो. आणि इथे मात्र हा विद्यार्थ अंपायरने सांगितलं ये तो अच्छा है, डॉट बॉल. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 6 धावा. 5 जरी निघाल्या तर सुपर ओव्हर होईल का. प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. भगव्या चषकाला रंग रंग भरले जात आहेत आज. खऱ्या अर्थानं या खेळाडूंच्या माध्यमातून, अशा सामन्यांच्या माध्यमातून भगव्या चषकाची उंची 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचली. 2 चेंडू 6 धावा. इथे काय घडलंय. शॉर्ट ऑन पूल चेंडू निघून गेला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 6. विजयाचा शंकनाद करणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर.